महानंद डेअरीचा महानंद डेअरीचा आरोग्य बचाव आरोग्य बचाव आरोग्य बचाव महानंद डेअरीचं करायचं काय महानंद डेअरीचं करायचं काय। नमस्कार, आपण पाहतात संगनायक न्यूज। आज आपण महानंद दूध डेअरी वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आलो आहोत। वरवंड या ठिकाणी महानंद दूध डेअरीतून वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या वायू प्रदूषणाचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असल्याचा आरोप या ठिकाणच्या नागरिकांनी सदर डेअरीवर केलेला आहे। तर आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत, तर हा प्रकार काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। अरुणा गुलाबराव दिवेकर। आम्हाला खूप त्रास होतो या काळ्याचा। आमचं सगळ्या फरशा काळ्या होत्यात, कपडे काळे होत्यात, पाय काळे होतात आणि वास पण खूप येतोय। ऊन पडल्यावर तर जास्त वास येतोय। घरात वास जर शिरला तर संध्याकाळपर्यंत निघत नाही, खिडक्या दरवाजे बंद असल्यावर। महानंद दूध डेअरीपासून हा जो आपल्याला त्रास होत आहे, हा त्रास कधीपासून होत आहे? कोळसा तसला वापरायला लागल्यापासून। हां, 4-5 नाही वर्षापासून होतोय। हां, आपल्या जीवनावर काय परिणाम होतोय, म्हणजे काय त्रास आहे नेमका या महानंद दूध डेअरीपासून? खूपच घाण येते हो, एकदम घाण अशी येते की घरात सुद्धा जाऊ वाटत नाही, बाहेर बी बसू वाटत नाही। हवेमुळं घाण येते आणि जेवताना हे करताना असली घाण आल्यावर नको वाटतंय। आणि कपडे वाळायला टाकले तर त्याला काही धान्य वाळायला टाकलं तरी ते पण काळं होतंय। सगळं काळाच परिणाम होतोय त्याच्यावर। सगळा कोयला उडून येतोय ते आमच्या घरात, सगळा आतमध्ये येतोय खिडकीत पार। आपल्याला या दुर्गंधीचा त्रास होत आहे या डेअरी पासून, याची तक्रार आपण काय कोणाला केलेली का? केलेली की बऱ्याच दिवशी इकडे डेअरीत। त्याची काय दखल घेतली का? काय नाही घेतली त्यांनी दखल। आपली मागणी काय? मग ते कोयल्याचा त्रास बंद झाला पाहिजे ना, नाहीतर मग डेअरीच बंद करा। कल्पना विकास घोलप। महानंदा दूध डेअरीपासून आम्हाला खूप त्रास होतोय, खूप काजळी येते, खूप वास येतो, भयंकर घाण वास येतो की टॉयलेटसारखा वास येतो तो। आणि तो लहान मुलांना, आमच्यासारख्यांना सर्वांना घातक आहे। फुफ्फुसाचे आजार होण्यापासून मी आरोग्य खात्यातच काम करते, त्याच्यामुळे फुफ्फुसाचे आजार, पोटाचे आजार, खूप असे भयानक आजार होतील। श्वासनलिका बंद पडण्याचे, फुफ्फुस अगदी प्रदूषण फुफ्फुसाचं एवढं होणार आहे की आम्हाला इथं राहणं मुश्किल होणार आहे। काजळी फार येते आणि बाहेर धान्य वगैरे काय घातलं किंवा पातळ पदार्थ जर काय घातले तर त्याच्यावर असा तवंग येत असतो। म्हणजे पाणी जरी असलं तर त्या पाण्यामध्ये असे कोळसा वापरला जातो, त्याचे कण असे पाण्यामध्ये असतात। तर ते, आणि आता आम्हाला उन्हाळी हे करायचं, उन्हाळी साहित्य करायचं, कुरड्या पापड्या, तर ते आम्हाला ह्या वर्षी करणं शक्यच नाही। म्हणजे इतकी त्याच्यावर तवंग बसतो त्या कुरड्या सालपापड्या ह्याच्यावरती। तर त्याचा आम्ही महिला 8-10 जणी आम्ही इथल्या महिला गेलो होतो, त्यांना पत्र दिलं की आमचं हे सगळं प्रदूषण पूर्ण बंद झालं पाहिजे, तुम्ही काय असेल ती कारवाई करा। तर तिथले ते साहेब बोलले की आम्ही वरती दिल्लीला ते मेन साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे की तुम्ही ते फिल्टर पाणी जे घाण वास येतो त्याशी फिल्टर बसवणार आहे म्हटले। त्याच्यानंतरही परत पुरुष मंडळी गेली होती, ग्रामपंचायतची लोक गेली होती, तरी अजून त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। आम्हाला ह्या परिसरमध्ये राहणं मुश्किल झालेलं आहे। आजार अजून वाढतील, फुफ्फुसांचे त्रास होतील, घशाचे कॅन्सर होतील, अशा प्रकारचे आजार होतील। डोकं तर नेहमी दुखतं ते वास आला तर। रोज आम्ही त्या ह्याच्यात असतो, एखादी गोळी घेतल्याशिवाय आम्हाला ती झोपसुद्धा लागत नाही, एवढं डोकं भयानक दुखतं त्या वासापासून। महिला म्हणून आपल्या प्रमुख मागण्या काय? ती काजळी बंद झाली पाहिजे, परत वास बंद झाला पाहिजे। आपल्या मागण्या जर समजा या ठिकाणी संबंधित प्रशासनाने मान्य केलं नाही तर महिला म्हणून आपण काय करणार आहे? महिला म्हणून आम्ही उपोषणाला बसू। जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर उपोषणाला बसण्याची आमची तयारी आता केलेलीच आहे आम्ही। आम्हाला महानंदा दूध डेअरीपासून आम्हाला सगळ्यांना, इथल्या महिलांना त्वचेचा आजार निर्माण झाला, म्हणजे त्वचा खाजवते अशी, ते काजळीपासून। काजळी असं त्वचेवर बसली ना, हातांवर वगैरे, ते खाज सुटते हातांना। म्हणजे आपल्याला आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तुमचं आरोग्य बिघडतंय या प्रदूषणापासून। मग आपली महिला म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आपण काय सांगणार या डेअरीला? काजळी बंद करायची। आपल्यासोबत वरवंड गावातील काही पुरुष मंडळी देखील आपल्यासोबत आहेत। महानंद दूध डेअरीपासून होणारं जे प्रदूषण आहे, अक्षरशः या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर पुरुष मंडळी आपल्यासोबत आहेत। या होणाऱ्या प्रदूषणापासून त्यांना देखील समस्या भेडसावत आहेत, तर त्यांना देखील आपण विचारणार आहोत की या महानंद दूध डेअरीचा
प्रदूषणाचा जो प्रश्न आहे हा किती गंभीर आहे? केशवराव आप्पासाहेब भगत. मी गेली 40 वर्ष या गावामध्ये याच ठिकाणी राहत आहे. पण आम्ही राहत असताना नंतर हा प्लॅन झालेला आहे. प्लॅनच्या आधी आम्ही राहत होतो, पण त्यांनी सुरुवातीला प्लॅन करताना सांगितलं होतं तुम्हाला त्रास होणार नाही काय म्हणून, असं ग्रामपंचायतलाही त्यांनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात तो प्लॅन चालू झाल्यापासून अख्ख्या परिसराचं वाटोळं झालं आहे फार. कारण प्रत्येकाच्या घशाला त्रास होतो आहे. आम्ही थुंकी जरी टाकलं थुंकीमधनं काळं येतं आहे. घराची दारं खिडक्या पॅक करून राहायला लागतं आहे. मग किती दिवस असं राहणार आम्ही? खूप वायू प्रदूषण झालं आहे, शिवाय ध्वनी प्रदूषण झालं आहे. आज आम्ही MIDCमध्ये राहतात, लोकवस्ती झोन आहे हा, पण MIDCमध्ये राहत असल्यासारखं वायू प्रदूषणाचा आवाज येतो दिसता. तर त्यामुळं या काही झालं तरी ह्या महानंदा डेअरीचा जोपर्यंत कोळसा बंद होत नाही तोपर्यंत आम्ही प्लॅन चालून देणार नाही. वेळ आली तर आम्ही त्या आत्मदहन सुद्धा करू गेटवर. तर त्यामुळे कसल्याही परिस्थितीत यांचा कोळसा बंद झाला पाहिजे. दुसरं पर्याय इंधन वापरावं, त्याबद्दल आमचं काही बंधन नाही. नमस्कार, मी संग्राम निवेकर. आज आम्ही सगळे हे महानंदा डेअरीचं जे प्रदूषण आहे, महानंदा डेअरी दूधभुकटी प्रकल्प आहे, याच्यामुळे जे प्रदूषण होतं आहे त्या प्रदूषणाच्या अनुषंगाने आज आम्ही सगळे स्थानिक या ठिकाणी जमलेलो आहोत. गेली 4 महिने झाले आम्ही या विषयावरती संबंधित प्रशासनाला पाठपुरावा करतो आहे, परंतु संबंधित प्रशासनाकडून, संबंधित डेअरी व्यवस्थापनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. म्हणजे फक्त कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार चालू आहे. त्यानंतर आम्ही 22 तारखेला अधिकृतपणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे रिजनल ऑफिसर आणि सिनियर रिजनल ऑफिसर यांना अधिकृत तक्रार केली. त्याच्याप्रती आम्ही संबंधित प्रशासनाला दिल्या आणि त्यानंतर मग कुठेतरी यांची हालचाल चालू झाली आणि 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने संबंधित डेअरी व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे. परंतु आमचं फक्त ही काजळी होते, दुर्गंधी होते किंवा आवाज आहे हा प्रश्न इथपर्यंतच नाही आहे. आमचा मूलभूत प्रश्न असा आहे की एवढ्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हा प्लॅन्ट झालाच कसा? त्यामुळे आमची मागणी अशी आहे की मुळातच हा कोल बेस जो प्लॅन्ट आहे तो बंद करण्यात यावा. तुम्हाला जर काही पर्यायी इंधन जर CNG म्हणा किंवा ब्रिकेट्स म्हणा यावर जर तुम्हाला प्लॅन्ट चालवता येत असेल तर तुम्ही चालवावा, अन्यथा आम्ही तो प्लॅन्ट चालू देणार नाही. या मागणीशी आम्ही शेवटपर्यंत ठाम राहणार आहोत. येत्या 27 तारखेला या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहोत. संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा तिथून पुढचा टप्पा आमचा लढाईचा काय असणार आहे हे त्यावेळेस आम्ही जाहीर करू. धन्यवाद. मी विजय गुलाबराव दिवेकर, राहणार वरवण. महानंदा डेअरी शेजारी आमचं घर असून आम्हाला त्या डेअरीपासून कोळशाच्या प्रदूषणापासून भरपूर त्रास होतो आहे. त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करून तहसीलदार लेटर देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या 27 तारीख फायनल झालेली आहे. मध्यस्थी झाल्यानंतर त्यांनी जर आश्वासन ठाम दिलं तर आम्ही त्यांना पुढचे 10 दिवस देऊन प्लॅन्ट बॉयलर चेंज करण्यात किंवा मॉडिफाय करून प्लॅन्ट व्यवस्थित चालवण्यास जर त्यांनी सहकार्य केलं तर ठीक, नाहीतर आमचं उपोषण हे टप्प्याटप्प्यात साखळी पद्धतीने किंवा रेग्युलर पद्धतीने चालू राहील आणि हा प्लॅन्ट शेवटपर्यंत बंद राहील. जोपर्यंत त्यांनी हा प्लॅन्ट चेंज करून सुस्थितीत वेगळ्या ह्याच्यावरती चालवण्याचा प्लॅन घेतला तर चालून दिला जाईल, अन्यथा बंद ठेवू.